मुंबई पुणे महामार्गावरती तुमच्यासोबत आहे ना प्रचंड मोठा स्कॅम होतो. सहजासहजी हा स्कॅम जो आहे तो कार चालक जे आहेत ना त्यांच्यासोबत होतो. आता होतं काय ना, तर ज्यावेळी तुम्ही मुंबईकडून पुण्याकडे जाता किंवा पुण्याकडून मुंबईकडे येता, तर त्यावेळी होतं असं की जर तुम्ही लोणावळ्याच्या जुन्या घाटामध्ये जाताय किंवा नवीन घाटामधून आता प्रवास करताय, आता मिसिंग लिंक आहे त्यामुळे स्कॅम थोडे कमी होतील, पण स्कॅम करणारे जे आहेत ते पुढे देखील करू शकतात. म्हणजे कुडमॉल उतरून पुढे गेलात तर तिकडे देखील करू शकतात. आता स्कॅम असा असतो ना की तुमची गाडी जातीये ना, तर गाडी जात असताना काही जण येतात आणि सांगतात की तुमच्या गाडीमधून धूर निघतोय. मग ती कारवाली असू शकतात किंवा बाईकवाली असू शकतात. बाईकवाली सहजासहजी तुम्हाला जुन्या घाटामध्ये मिळतील, म्हणजे जुन्या जो हायवे लोणावळ्यामध्ये, जो पूर्ण लोणावळ्याचा हायवे तिकडे मिळतील. पण कारवाली देखील काही आहेत आणि ती देखील तुम्हाला मिळतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतील की तुमच्या गाडीतून धूर येतोय, बाजूला घ्या. होतं काय ना की आपण कोणीतरी आपल्याला कारवाला सांगतोय किंवा बाईकवाला सांगतोय, त्यामुळे बाजूला गाडी घेतो आणि त्यावेळी फसलं जातो. आता इथे विषय होतो काय ना की बरीच कार चालक मंडळी असतात ना, त्यांना गाडीतलं काही समजत नाही किंवा माहिती नसतं आणि त्यामुळे होतं काय की ही मंडळी काय करतात की आग लागली आहे आणि पटकन बोनट खोला असं सांगतात आणि त्याच्यानंतर तिथे बोनट खोललं ना, तर बोनट खोलल्याच्या नंतर गाडीत काही झालेलं नसतं, पण त्यांच्या हातामध्ये पावडर असतं आणि ते पावडर ज्यावेळी ते इंजिनवरती टाकतात त्यावेळी इंजिनमधून धूर आल्यासारखं जे आहे ते तिथं जाणवतं आणि त्याच्यानंतर तिथून खरा स्कॅम सुरू होतो. स्कॅम असा सुरू होतो की तुम्हाला सांगितलं जातं तुमच्या गाडीची जी आहे ना ती क्लच प्लेट जी आहे ती गेलीये आणि तुम्ही पुढे जाऊ शकणार नाहीये. त्यामुळे होतं काय ना की मग माणूस जो आहे ना तो घाबरून जातो आणि त्याच्यानंतर त्यांना सांगतो की आपण जे आहे ना ते काम करून घ्या, काय खर्च येईल ते आपण देऊ. मग ही लोक काय करतात की थोडा वेळ गाडीच्या खाली टाइमपास करतात आणि त्याच्यानंतर ही माणसं अवाढव्य पैसे आपल्याकडनं उकळतात आणि तिथून पुढे निघून जातात. बऱ्याच जणांसोबत हा स्कॅम झालेला आहे. त्यामुळे आपण ज्यावेळी या हायवेवरून प्रवास करताय, जुन्या हायवेवरून करताय किंवा नव्या हायवेवरून करताय, तर त्यावेळी आठवणीने लक्षात असू द्या. कोणी जर तुम्हाला सांगत असेल की गाडीमधून धूर येतोय किंवा गाडीचा टायर पंक्चर आहे किंवा इतर काही सांगत असेल, तर गाडी तुम्ही बाजूला घेऊन लगेचच आहे ना थांबू नका. पुढे जा. थोडं पुढे गेल्याच्या नंतर गाडी चेक करा. अशा ठिकाणी थांबा की जिथे काही माणसं असतील अशा ठिकाणी थांबा. जेणेकरून तुमच्यासोबत काही लूटमार वगैरे होणार नाहीये. आणि गाडी पूर्ण चेक करा. गाडीत प्रॉब्लेम नसेल तर पुढे निघून जा. सहजासहजी होतं काय ना की क्लच प्लेट जी असते ना ती गेल्याच्या नंतर गाडी थोडी पण पुढे जात नाही. तिथे चेक करून घ्या की आपल्या गाडीची क्लच प्लेट गेली आहे का. जर खरीच गेलेली असेल ना तर गाडी पुढे सरकत नाही. घाबरून न जाता, कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता आरामात जो आहे तो थोडा वेळ विचार करा आणि त्यानंतरच अशी जी माणसं आहेत यांच्याशी बोला आणि बोनट खोला. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ना नक्की द्या आणि चॅनलला जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा.